नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि परत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत शेकडेवारी या प्रकरणावरील काही अंकगणिताचे महत्त्वाचे उदाहरणे। हो मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अंकगणितावरील शेकडेवारी या प्रकरणावरील काही अंकगणिताचे महत्त्वाचे प्रश्न बघितले होते, जे पोलीस भरती या परीक्षेच्या माध्यमातून या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील असे अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे आपण बघितले होते। यामध्ये आपण सुद्धा जे काही 2023-24 या वर्षी विचारण्यात आलेले महाराष्ट्र पोलीस भरती अंकगणिताचे शेकडेवारी या प्रकरणावरील काही महत्त्वाचे उदाहरणे बघणार आहोत। तत्पूर्वी ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला। आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला गडचिरोली चालक 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे। प्रश्न नीट समजून घ्या, प्रश्न अतिशय सोपी आहे जर तुम्ही याला व्यवस्थित समजून घेतलं तर। काय म्हणतो प्रश्न बघा, बसच्या तिकिटाचे दर 20% वाढविले। एक बस आहे, त्या बसचे तिकिटाचे दर 20% काय केले आहे, वाढले आहे। 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली, म्हणजे पहिले 20% वाढ झाली, नंतर 10% वाढ झाली आहे। ठीक आहे, तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली? तुमच्याकडे 4 पर्याय आहे, 4 पर्यायापैकी तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे। आता नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, समजा आपण बसची तिकीट इथे दिली नाही आहे तर आपण त्याला गृहीत धरूया 100%। ठीक आहे, आता या 100%वर 20% वाढ झाली। 100%वर किती टक्क्याने वाढ झाली आहे? सुरुवातीला 20%ने। सुरुवातीला 100% ही तिकिटाचा दर होता, 20% वाढ झाली, म्हणजे आता किती झाले? 120%। किती झाले मित्रा? 120% झाले आहे। येतं लक्षात? 120% झाले आणि नंतर 10% परत वाढली। आता 100वर 10% वाढले म्हणजे काय? 110%। येतं आहे का लक्षात? ठीक आहे, सुरुवातीला आपण गृहीत धरूया की तिकिटाचा दर होता 100, त्याच्यावर 20% वाढ झाली म्हणजे 120% आणि परत 10% वाढ झाली म्हणजे 110%। ठीक आहे, आता 120% म्हणजे काय रे मित्रा? 120 भागिले 100 आणि 110% म्हणजेच काय? 110 भागिले 100। मग 100 रुपयाची तिकीट होती, 100चे 120% आणि त्याचेच 110%। 100 या 100 सोबत कॅन्सल, हा 0 याच्यासोबत कॅन्सल, हा 0 याच्यासोबत कॅन्सल। 12 गुणिले 11, 12 गुणिले 11 किती होतात? 32%। म्हणजे मूळ किमतीमध्ये 32%ने वाढ झाली। किती? मूळ दरात किती टक्क्याने वाढ झाली आहे? 32%ने वाढ झाली आहे आणि 32%ने वाढ झाली आहे म्हणजेच किती? पर्याय क्रमांक दुसरा। येतं आहे का लक्षात? अतिशय सोपा प्रश्न आहे। 100 सुरुवातीला तिकिटाचा दर होता, त्याच्यावर 120% आणि त्याच्यावर परत 110% वाढ झाली आहे, म्हणजे एकंदरीत असे तुम्हाला लिहायचे आहे 32%ने काय झाली आहे? त्या तिकिटाच्या दरामध्ये वाढ झाली आहे। पर्याय क्रमांक दुसरा। अतिशय सोपा प्रश्न आहे हा। प्रश्न गडचिरोली चालक 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता आणि अशा प्रकारे हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक पहिला। आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा, गडचिरोली चालक 2024च्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला प्रश्न। एक वस्तूची किंमत सुरुवातीला 20%ने कमी केली। एक वस्तू आहे, त्या वस्तूची किंमत सुरुवातीला 20%ने कमी केली व नंतर पुन्हा 10%ने कमी केली, तर त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्क्यांनी कमी झाली आहे? असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघ, सुरुवातीला 20%ने कमी केली आहे, नंतर 10%ने कमी केली आहे, तर मूळ किमतीमध्ये किती टक्क्याने कमी झाली आहे? असा हा प्रश्न तुला विचारण्यात आलेला आहे। मग मूळ किंमत आपण गृहीत धरूया 100। ठीक आहे, 100 होती, नंतर 20%ने कमी झाली। आता 100%पैकी 20% कमी म्हणजे किती? 80%, आणि 80% म्हणजेच काय? 80 भागिले 100। परत 10%ने कमी झाली, मग 100पैकी 10% म्हणजे किती? 90%। 90% म्हणजेच काय? 90 भागिले 100। येतं लक्षात? 90%ला आपण कसं लिहितो? 90 भागिले 100 लिहितो। मग सरळ 100 या 100 सोबत कॅन्सल, हा 0 याच्यासोबत कॅन्सल, हा 0 याच्यासोबत कॅन्सल, 8 9 72%। ठीक आहे, मग 100% आहे, सुरुवातीला 100% होते, आता 72% आहे, म्हणजेच 100मधून 72 गेल्यास, 100मधून 72 गेल्यास किती टक्के राहतात? 28%ने काय झाली आहे? कमी झाली आहे।
28%ने काय मूळ किंमत काय झाली आहे, कमी झाली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रा. बघा, अंकगणिताचे हे जे उदाहरणे आहे, जे तुम्हाला पोलीस भरती या परीक्षेत विचारण्यात येतात, ते अतिशय सोपी असतात. तुम्हाला फक्त त्या मागचं लॉजिक समजलं पाहिजे, तुम्हाला त्या मागचं स्पष्टीकरण करता आलं पाहिजे, तुम्हाला त्या मागचे काय उदाहरणामध्ये दिलेलं आहे ते व्यवस्थित बघता आलं पाहिजे. अंकगणितासारखा सोपा विषय कुठलाच नाही. हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक तिसरा, गडचिरोली चालक 2024 मध्ये विचारण्यात आलेला. एका जंगलातील सागवानाच्या झाडांची संख्या 8000 आहे. एक जंगल आहे, त्या जंगलमध्ये सागवानाची झाडे 8000 आहे. वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यात 10% घट होते. 10% घट म्हणजे 90%. 10% घट म्हणजे किती? 90%. आणि 90% म्हणजे किती? 90 भागिले 100. येत्या लक्षात. पण असे 10% घट 4 वर्ष चालत राहिली म्हणजे तुम्हाला 4 वर्षानंतर त्या जंगलात सागवानाची किती झाडे आहे हे काढायचं आहे. मग 10% घट म्हणजे 90%. किती वेळ? 4 वेळा तुम्हाला लिहायचे आहे. का बरं रे 4 वेळा? कारण की 10% घट 4 वर्ष होत गेली. 4 वर्ष होत गेली असल्यामुळे 10% घट म्हणजेच 90%. 90% तुम्हाला 4 वेळा लिहावं लागतील. मग 8000चे 4 वेळा 90% म्हणजे 2 शून्य यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल. ठीक आहे, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल. आणखी काही राहिलं का बघा. 8 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 भागिले 10. याचं करा तुम्ही कॅल्क्युलेशन. आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला मिळतील 52.48 52.48.8 52.48.8 याचं उत्तर येतील. आणि 52.48.8 म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा याचं उत्तर येईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला यांचा गुणाकार करायचा आहे. 8 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 भागिले 10 करा. 10 करा म्हणजेच भागेला 10 न करता 1 नंतर पॉईंट द्यायचा आहे तुम्हाला. 1 डेसिमल नंतर, 1 डिजिट नंतर, 1 दशांश चिन्ह तुम्हाला 1 अंकानंतर द्यायचं आहे. म्हणजे तुमचं उत्तर येणार 52.48.8 पर्याय क्रमांक चौथा. तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता. हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा. नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक चौथा. गडचिरोली चालक 2024 मध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न. ए चा पगार बी पेक्षा 15% जास्त आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी आहे? अशा वेळेस जेव्हा तुम्हाला विचारते की ए चा पगार बी पेक्षा काय करत आहे? 15% जास्त आहे, तर येथे तुम्हाला एकच सूत्र वापरायचं आहे. 100 गुणिले x भागिले 100 अधिक x. ठीक आहे, अशा प्रकारचा जेव्हा तुम्हाला कंपॅरिझन तुलनेचा प्रश्न जेव्हा दिसतो तेव्हा तुम्हाला सरळ सरळ या सूत्राचा वापर करायचा आहे. 100 गुणिले x भागिले 100 अधिक x. मग आता x काय रे? तुम्हाला 15% दिले आहे, म्हणजेच x च्या ठिकाणी 15% म्हणजेच 15 लिहायचे आहे. कळत आहे का? तुम्हाला जी किंमत दिली आहे उदाहरणामध्ये किती टक्के दिली आहे? उदाहरणामध्ये फक्त 15% दिली आहे, म्हणजे x च्या ठिकाणी तुम्हाला 15 लिहायचे आहे. मग 100 गुणिले 15 म्हणजे 1500 भागिले 100 अधिक 15 म्हणजे किती? 115. याला तुम्ही द्या भाग. 1500 भागेला तुम्हाला करायचं आहे 115 आणि याचं उत्तर तुम्ही जर याला भाग देणार तर तुम्हाला मिळतील 13.04%. 13.04%. म्हणजे जर ए चा पगार बी पेक्षा 15% जास्त असेल तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी आहे? 13.4% कमी आहे. पर्याय क्रमांक पहिला. येते का लक्षात? अतिशय सोपा प्रश्न आहे. 100 म्हणजे 1500 भागेला 115 करा सरळ सरळ, तुम्हाला याचं उत्तर मिळतील 13.04%. हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक चौथा. पाचवा प्रश्न बघा. कोल्हापूर पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न. 400 ग्रामचे 80 किलोच्या किती टक्के आहे? 400 ग्राम आणि 80 किलो म्हणजे आता इथे बघा, जे एकक आहे ते एकक वेगवेगळं आहे. एक आहे 400 ग्राम, एक आहे 400 ग्राम आणि दुसरं आहे 80 किलो. ठीक आहे, तर आपण किलोला
ग्राममध्ये कन्वर्ट करूया. 80 किलो म्हणजेच 80 गुणिले 1000 म्हणजे किती रे मित्रा? 8 वर 1 2 3 0 1 2 3 4 0 1 2 3 4 म्हणजेच 80,000 ग्राम. येतं लक्षात? मग तुम्हाला विचारलं आहे की 400 ग्राम हे 80 किलोच्या किती टक्के आहे? तर आपण लिहूया इथे 400 ग्राम हे म्हटल्यानंतर बरोबरीचं चिन्ह. 400 ग्राम हे 80 kg. 80 kg म्हणजे किती? 80,000 ग्राम च्या किती टक्के आहे? तर x टक्के आहे. आपण असं गृहीत धरू. येतं लक्षात? 400 ग्राम हे 80,000च्या x टक्के आहे. मग x टक्के म्हणजेच किती? x भागिले 100. 2 शून्य या 2 शून्य सोबत कॅन्सल करून टाका. मग आता राहिलं काय? 400 आणि इथे किती राहिले? 800. 800 इकडे गुणिले इकडे आल्यावर भागेला होईल. बरोबर x 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल किंवा 400 1 400 400 2 800 आणि 1 भागिले 2 1/2 म्हणजे किती? 0.5. म्हणजे x ची किंमत किती येतात इथे? 0.5%. येतं का लक्षात? 1/2 आहे ना, तर 1/2 म्हणजेच किती? 0.5. 0.5%. 0.5% म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. येतं का लक्षात? अतिशय सोपा प्रश्न आहे. सरळ सरळ 400 हे 8,000 400 ग्राम हे 8,000 ग्रामच्या x टक्के आहे. x टक्के म्हणजेच 1 भागिले 100. 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाकले. हा 800 इथे गुणिला आहे, इकडे आल्यावर भागीला जाईल. हा x बरोबर जसाच्या तसा म्हणजेच आपल्याला 1/2 मिळते. 1/2 म्हणजे 0.5%. पर्याय क्रमांक दुसरा. काय आहे त्याच्यात? अतिशय सोपा प्रश्न आहे. हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 6वा धाराशिव पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला. काय म्हणतो प्रश्न बघ. जर ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे तर बी चे मासिक वेतन ए च्या मासिक उत्पन्नाच्या किती टक्के कमी आहे? मी आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे या उदाहरणामध्ये सूत्र वापरायचं आहे. 100 गुणिले x भागिले 100 अधिक x याचा वापर करायचा आहे. मग x च्या ठिकाणी तुम्हाला टक्के किती दिले आहे? 10% दिले आहे. म्हणजेच 100 गुणिले 10 भागिले 100 अधिक 10. 100 गुणिले 10 म्हणजे किती? 1000 आणि भागीला इथे किती? 110. हे शून्याच्या सोबत कॅन्सल करा आणि 100ला 11 ने भाग द्या. 11 9 99 किती होतात? 1. आता याला लिहायचं कसं बघ. 9 पूर्णांक बाकी किती? 1. 9.1 छेद भाजक किती? 11%. ठीक आहे. 9.1 छेद 11 म्हणजे 9.1 छेद 11 म्हणजे किती? पर्याय क्रमांक 4. जर तुला पॉईंटमध्ये जर उत्तर पर्याय दिला असता तर सुरुवातीला तू काय केलं असतं? इथे 0 घेतला असता, पॉईंट दिला असता. 11 0 0 परत 11 9 99. जर तुला पॉईंटमध्ये उत्तर विचारलं असतं तर, पण तुला इथे पूर्णांकामध्ये उत्तर विचारलेलं आहे म्हणून तुम्हाला 9.1 छेद 11 या पद्धतीनं लिहायचं आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7वा परभणी पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला. प्रश्न काय म्हणतो? परीक्षेत एकूण मुलांच्या किमान 35% गुण मिळवल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो. तर एकूण 600 गुणांच्या परीक्षेत किती गुण मिळाले विद्यार्थी पास होईल? किती गुण मिळालेले विद्यार्थी पास होईल? आता बघ, 35% आहे. एक परीक्षा आहे. त्या परीक्षेमध्ये समजा विद्यार्थ्याला 35% गुण मिळाले तर तो विद्यार्थी काय होतो? उत्तीर्ण होतो, पास होतो. पण परीक्षा किती मार्काची आहे? 600 मार्काची आहे. मग सरळ सरळ 600 मार्काचे 35%. 600 मार्काचे 35% म्हणजेच 35 भागिले 100. 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल करा. 35 सगळं किती होतात? 210. म्हणजे 35 मार्काचा 35% जर पाहिजे असतील, 600 मार्काचा पेपर असेल तर 600 चे 35% म्हणजे किती मित्रा? 210. म्हणजे 210 किमान मार्क लागतील उत्तीर्ण व्हायला. 210 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. कळत आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. हा होता आपला प्रश्न क्रमांक 7वा. प्रश्न क्रमांक 8वा बीड पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला. रमेशला एका विषयात 40 पैकी 32 गुण मिळाले. रमेश नावाचा व्यक्ती आहे, त्याला 40 पैकी किती गुण मिळाले? 32 गुण मिळाले. 40 पैकी 32 गुण मिळाले. तर त्याला
किती टक्के गुण मिळाले? मग 40 पैकी 32 मार्क म्हणजे 100 पैकी किती? हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा. 4 एके 4, 4 8 32 आणि 8 वर 8 गुणिले 10 म्हणजेच किती? 80%. किती टक्के मिळतील त्याला? 80% मिळाले. पर्याय क्रमांक दुसरा. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंकगणिताचे शेकडेवारी या प्रकरणावरील काही महत्त्वाची उदाहरणे बघितली. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. अशाच प्रकारचे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.